पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालं। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दुपारी 2 पर्यंत पुण्यातल्या त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, सुरेश कलमाडी यांचं निधन झाल्याचं वृत्त येतंय। नक्कीच आपण पाहतो की पुण्याचे माजी खासदार असलेले सुरेश कलमाडी यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालेलं आहे। गेले अनेक वर्षापासून ते खरं तर 1 ते 2 वर्षापासून ते आजारी होते आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आज पहाटे निधन झालेलं आहे। एकूणच पाहिलं तर पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। पुण्यात ऑलिम्पिक स्पर्धा जी पुण्याची खरं तर सगळ्यात मोठी बालेवाडीचं स्टेडियम असेल किंवा ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन असेल, यामध्ये खरं तर त्यांनी आयोजन केलं होतं। त्यावेळेस त्यांच्यावर आरोपही झाले। एकूणच काँग्रेसमध्ये काँग्रेसचं वैभव वाढवण्याचं काम सुरेश कलमाडी यांनी केलं होतं। सलग 2 वेळा ते पुण्याचे खासदार राहिलेले असताना वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी पुण्याचे आयोजित केले होते। पुणे फेस्टिवल हा त्यांचा सगळ्यात एक मोठा कार्यक्रम जो आहे तो गेले अनेक वर्षापासून ते खरं तर पुण्यात अनेक वर्ष पुणे फेस्टिवल होत राहिला, मात्र त्यानंतर तो कालांतराने बंद झाला। मात्र एकूणच सुरेश कलमाडी यांचं पुण्यामध्ये खासदार असताना वेगवेगळी कामं केलेली होती। एकूणच काँग्रेसचे मोठे नेते होते। काँग्रेस वाढवण्यात आणि पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा होता। एकूणच धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर सुरेश कलमाडी हे पुण्याचे खासदार राहिलेले आहेत आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं। त्या समितीचे ते अध्यक्ष सुद्धा होते।